नमस्कार, MPSC ऑटिक्समध्ये आपलं स्वागत आहे। बघा, काल कंबाईन ग्रुप सी 2024 पार पडली 1 जून 2025ला। त्यामध्ये प्रश्न काय होता तर खालील कोणत्या कलमात पंचायत राजमध्ये SC ST आणि महिला आरक्षणाची तरतूद आहे असा प्रश्न विचारलेला होता। तर तुमच्यासमोर हे 4 ऑप्शन होते 243 B C D आणि E। तर त्याचे योग्य आन्सर आहे 243 D। काय आहे 243 D। तर आपण जी पॉलिटी आर्टिकल्सची जी पेड PDF बनवलेली ज्यामध्ये आपण कलम 1 पासून 360 पर्यंत संपूर्ण आर्टिकल्सचे ट्रिक्ससह एक पेड PDF बनवलेली, ती जर PDF हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून ती परचेस करू शकता। आता त्या PDF मध्ये या आर्टिकल्सची आपण काय ट्रिक केलेली ते दाखवतो। तर त्या PDF मध्ये या आर्टिकल्सची ट्रिक आपण अशी केलेली आहे की D फॉर दलित आरक्षण असं आपण म्हणलेलं आहे। काय म्हणलेलं आहे? D फॉर दलित आरक्षण। दलित म्हणजे SC ST आरक्षण। D फॉर दलित आरक्षण म्हणजेच SC ST आरक्षण किंवा D फॉर दिदी आरक्षण म्हणजेच महिला आरक्षण। दिदी म्हणजेच काय? महिला। D फॉर दिदी म्हणजेच महिला आरक्षण। कारण 243 D मध्ये SC ST आणि महिला आरक्षणाची तरतूद ही केलेली आहे। मग आपल्या जी ट्रिक्स आहे पॉलिटी PDFची त्याच्यामध्ये D फॉर दलित किंवा D फॉर महिला आरक्षण म्हणजेच दिदी आरक्षण असं आपण त्याच्या ट्रिक्स केलेली आहे। आणि ह्या ईची ट्रिक्स काय केलेली आहे? E फॉर एक्सपायर म्हणजे पंचायतींचा कार्यकाळ 5 इयर नंतर एक्सपायर होतो, म्हणून E फॉर एक्सपायर अशी आपण त्यामध्ये काय केलेली हे केलेली ट्रिक्स केलेली। तर अशा प्रकारे आपण संपूर्ण 243 A पासून 243 ZG पर्यंत संपूर्ण पंचायत राजच्या आर्टिकल्सची त्या PDF मध्ये ट्रिक्स आहे। तसेच संपूर्ण पॉलिटीची कलम 1 पासून 368 पर्यंत संपूर्ण आर्टिकल्सची आपल्याकडे ट्रिक्स पेड PDF आहे। ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून पेड PDF परचेस करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तसेच MPSC ऑटिक्स या नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केले असेल तर जॉईन करा। धन्यवाद।